नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण टेस्टी अशी एक आमटी बनवणार आहोत। चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे। रेसिपी मध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। ही मटकीची डाळ घेतलेली आहे आपण 1 वाटी येते स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे। धुण्याच्या अगोदर ही निवडून घ्यायची आहे आपण। आता हिला आपल्याला शिजवून घ्यायची आहे। त्यासाठी आपण पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे। पाण्याला उकळी आली की आपण ही डाळ टाकून घेणार आहोत शिजण्यासाठी। फार झटपट ही डाळ शिजते, याला फार टाइम नाही लागत, त्यामुळे आपण कुकर मध्ये नाही टाकली आहे। ही 4 ते 5 मिनिटात आपली ही डाळ शिजून निघते। बघा, झटपट आपल्याला डाळ शिजली की काढून घ्यायची आहे। चेक करायची आहे शिजली की नाही, ते फारही शिजवायचं नाहीये, तिला चेक करून घेऊया। आपल्याला दिसत असेल आपली डाळ छान शिजली आहे, मऊसूत अशी। आता काढून घेऊया ही आणि मसाल्याची तयारी करूया। मसाल्यासाठी आपण इथे कांदे घेतले 2 कापून, 2 इंच आलं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आहे, कोथिंबीर आहे मुठभर, अर्धी वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे, 2 चमचे धने घेतलेले आहे आपण। हे सर्व मसाले आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे, खरपूस असे। फार टेस्टी आमटी बनते ही। हे आपण आलं, लसूण आणि खोबरं घेतलेलं आहे, हे छान आपल्याला कुटून घ्यायचं आहे किंवा याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे फोडणीसाठी। आता मसाला भाजून घेऊया आपण। त्यासाठी कढईत थोडंसं तेल घेतलेलं आहे आपण। कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा छान असा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, खरपूस असा। कच्चा कांदा आपल्याला टाकायचा नाहीये, कच्चा कांदा टाकला तर आपली आमटी गोड लागते। हे बघा, कांदा छान असा भाजलेला आहे, आपल्याला दिसत असेल येते। असा गोल्डन ब्राऊन झाला की आपण हा काढून घ्यायचा आहे, थोडा थोडा करून। आता कांदा काढून घेऊन झाला की एक एक आपण सर्व ड्राय रोस्ट करून घेणार आहोत सामान्यातलं। धने टाकून घेतलेले आहे आपण, 2 चमचे धने आहे इथे। आता हे सुद्धा भाजले की आपण यामध्ये आलं लसूण टाकून घेऊया। ते सुद्धा मिनिटभर आपण छान असं भाजून घेऊया। भाजल्यामुळे आमटीची टेस्ट फार छान लागते। खोबरं टाकून घेणार आहोत आपण इथे। खोबरं सुद्धा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। याला भाजताना आपण अजिबात तेलाचा वापर केलेला नाहीये, आपण फक्त कांदा भाजतानाच तेल टाकलेलं आहे। खोबरं सुद्धा आपलं छान असं ब्राऊन कलरचं झालेलं आहे। आता हा मसाला पटकन आपण काढून घेऊया आणि थंड करायला ठेवून घेणार आहोत। थंड झाल्यानंतरच आपण हा वाटून घ्यायचा आहे, गरम असताना वाटायचा नाहीये। कोथिंबीर भाजून घेऊया थोडीशी। कोथिंबीर सगळ्यात शेवट आपण भाजून घेत आहोत, म्हणजे कढईला लागलेला जो मसाला आहे तो सर्व छान निघून येतो। आता भाजून झालेली कोथिंबीर काढून घेऊया आणि हा मसाला थंड व्हायला ठेवून घेणार आहोत आपण। थंड झाल्यानंतर आपण यामध्ये मीठ वगैरे टाकून बारीक वाटून घ्यायचा आहे आपल्याला। हा मिक्सर मध्ये टाकून छान अशी फाईन पेस्ट करून घ्यायची याची। आपण यामध्ये डाळ, काजू वगैरे काहीही टाकणार नाहीये। जी आपण शिजवून घेतलेली डाळ आहे तीच नंतर आपण मसाल्यामध्ये बारीक करून घेणार आहोत। आता हा मसाला थोडा थोडा करून आपण सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। यामध्ये थोडंसं चवीपुरतं 1 चमचा आपण मीठ टाकून घेतलं आहे। थोडीशी हळद टाकून घेणार आहोत आपण, पाव चमचा। आता थोडंसं पाणी टाकून घेऊया, म्हणजे पेस्ट फार छान अशी बारीक होते पाण्यामुळे। 1 ते 2 मिनिटं आपण मिक्सरला फिरवून घेतला आहे। आपण बघू शकतो फार छान फाईन पेस्ट तयार झालेली आहे। अशी पेस्ट तयार झाल्याच्या नंतर ही वाटीत जी डाळ ठेवलेली आहे मी शिजलेली, ही सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायची आहे। या डाळीमुळे आपली आमटी फार छान अशी क्रीमी होते, जाडसर होते। आता ही सुद्धा बारीक झालेली आहे। आपण फोडणीची तयारी करायची आहे आता आपल्याला। बघा, छान असा आपला मसाला तयार झालेला आहे आमटीसाठीचा। हा साईडला ठेवून घेऊया। कढईमध्ये आपण तेल गरम करून घेणार आहोत। हे लसूण आणि आलं, खोबरं बारीक करून घेतलेलं आहे 1 चमचा, त्याची छान पेस्ट आहे। आणि ही जी डाळ आपण शिजवून घेतलेली आहे ती सुद्धा आपण काढून ठेवायची आहे साईडला। कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे।
येथे 2 मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे मी। आता थोडेसे जिरे टाकून घेऊया फोडणीसाठी। छान जिरे तडतडले पाहिजे म्हणजे फोडणी छान बसते। आणि खोबरं आलं लसूणची पेस्ट सुद्धा टाकून घेतलेली आहे आपण येथे। छान अशी फ्राय करून घ्यायची आहे ही सुगंध सुटेपर्यंत, म्हणजे आपल्या आमटीची टेस्ट फार छान लागते। आता ही अशी सारखी मिक्स करत राहायची म्हणजे खोबरं आपलं जळणार नाही। कढीपत्ता टाकून घेऊया 10 ते 12 पानं आपण यामध्ये फोडणीसाठी। आता छान असा सुगंध सुटलेला आहे यामध्ये। आता आपण मसाल्याची पेस्ट टाकून घेऊया। जो मसाला आपण तयार करून घेतला होता कांदा कोथिंबीरीचा तो यामध्ये टाकून घेऊया। ह्याला सुद्धा छान तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। नेहमी त्याच भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही वेगळी डिश नक्कीच ट्राय करायला हरकत नाही। आपल्याला दिसत असेल आपल्या मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे साईडनी। आता आपण पावडर मसाले टाकून घेऊया यामध्ये। लाल तिखट टाकलं 1 चमचा, धना पावडर टाकून घेतलेली आहे आपण 1 चमचा। आपल्या आवडीचे कुठलेही मसाले आपण यामध्ये घालू शकतो। येथे मी चिकन मसाला टाकलेला आहे 1 चमचा आणि 1 चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे। आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे सुद्धा, म्हणजे आपले मसाले छान फ्राय होतील तेलामध्ये आणि मसाले जळणार नाहीत। आता हे फ्राय झालं की आपण यामध्ये गरम पाणी टाकून घेणार आहोत। याच्यात थंड पाणी टाकायचं नाहीये। आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे किंवा किती व्यक्तींसाठी आपण आमटी बनवणार आहोत त्यानुसार आपण पाण्याचं प्रमाण येथे कमी जास्त करू शकतो। येथे 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे मी। फारही आपल्याला जाडसर घट्ट करायची नाहीये ही, कारण उरलेली शिजलेली डाळ सुद्धा आपल्याला पुन्हा यामध्ये टाकून घेणार आहोत आपण। आता ही उकळी येऊ द्यायची आहे। छान आपल्याला दिसत असेल तर्री सुद्धा फार छान आलेली आहे गरम पाण्यामुळे। ह्याला छान अशी उकळी काढून घेतली की आपण जी शिजवलेली डाळ ठेवलेली आहे ती थोडी थोडी करून आपण यामध्ये नंतर टाकून घेणार आहोत। हे बघा सर्व डाळ याच्यात टाकून घ्यायची। आता उकळी अशी डाळ टाकल्यानंतर सुद्धा आपण 2 उकळ्या काढून घेणार आहोत। फार झटपट बनवून तयार होते आणि फार टेस्टी लागते। नॉनव्हेज पेक्षाही फार छान अशी भन्नाट टेस्ट या आमटीची लागते आणि फार पौष्टिक असते ही आमटी। त्यामुळे नेहमी त्याच भाज्या करण्यापेक्षा नक्की एकदा ट्राय करा ही आमटी। थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आपण वरून। ह्याला कोथिंबीरीमुळे छान सुगंध आणि स्वाद येतो आपल्या भाजीला। ही आमटी आपली बनवून तयार आहे। नक्की ट्राय करा। कशी झाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल। धन्यवाद।